नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या एपिसोडला। तर इथे आता गायत्री ही रणजितवर खूप जास्त चिडलेली असते। ती म्हणत असते, माझंच चुकलं, नाही माझंच चुकलं, तुम्ही आधी एवढी माती खाल्लेली आहे ती लक्षात असूनसुद्धा मी पुन्हा तुम्हाला माझ्या प्लॅनमध्ये सामील करून घेतलं, मीच मूर्खपणा केला। आता मात्र रणजित हा गायत्रीला काहीच उलट उत्तरं देत नसतो, कारण खरोखर आता रणजितने चूक ही केलेली असते। तर आता गायत्री आणि रणजित हे दोघंजणं बोलत असताना आता गायत्रीच्या फोनवरती फोन येतो। गायत्री पटकन पर्समधून फोन काढून बघते, तर काय, फोन हा दिनेशचा असतो। गायत्री ही फोन उचलते आणि हा हॅलो दिनेश बोल, आता तिकडे काय झालं आहे असं म्हणायला लागते। त्याबरोबर दिनेश हा तिकडनं आनंदातूनच गायत्रीला सांगायला लागतो, गायत्री अगं आईला शुद्ध आली। गायत्री अगं आईला शुद्ध आली हे शब्द दिनेशच्या तोंडून ऐकताच गायत्रीच्या पायाखालची जमीन सरकते। तिला खूप जास्त राग आलेला असतो। तिच्या तोंडून पटकन जातं, काय शुद्ध आली? त्याबरोबर दिनेश म्हणतो, गायत्री काय गं? त्यावर गायत्री म्हणते, अरे म्हणजे मी हेच म्हणते, काय शुद्ध आली ना, चांगली गोष्ट आहे, बरं झालं शुद्ध आली सासूबाईंना। दिनेश म्हणतो, गायत्री मी हॉस्पिटललाच चाललो आहे, तू सुद्धा हॉस्पिटललाच ये डायरेक्टली। त्याबरोबर गायत्री म्हणते, हो हो मी सुद्धा येते, हां चालेल। आणि मग आता इकडे दिनेश दादा हा फोन ठेवून देतो। बिचारा दिनेश दादा, त्याला तर माहीतही नाही आहे की आपल्याच बायकोने आपल्या आईचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि आळ हा ती मानसीवरती टाकते। तर इकडे आता विचारायला लागतो रणजित, काय झालं? त्यावर गायत्री सांगते, त्या म्हातारडीला शुद्ध आली आहे। आता जर त्या म्हातारीला शुद्ध आलीच आहे तर आपण तिचा वापर करून घ्यायचा। आता तिची साक्षच त्या मानसीला तुरुंगापर्यंत घेऊन जाऊ शकते आणि त्यासाठी त्या म्हातारीच्या मनामध्ये मानसीविरुद्ध जी आग आहे, जो राग आहे, तो आपल्याला असाच धगधगत ठेवावा लागेल। त्याबरोबर लगेचच रणजित म्हणतो, अहो पण मग आपण, त्याबरोबर लगेचच आता इकडे गायत्री म्हणते, अजिबात आपली बुद्धी चालवायची नाही, अजिबात नाही, जे मी जेवढं करायला सांगते ते तसंच व्हायला हवं, समजलं? आणि ती तिकडनं निघते। तर दुसरीकडे आता आभा आणि इकडे गीता वहिनी या आता घरी निघण्याची तयारी करत असतात। तर आभा ही आईला तयार करून आधार देऊन बाहेर घेऊन येत असते। आई विचारते, आभा घरी सगळ्यांना कळवलं का गं? त्याबरोबर लगेचच आभा म्हणते, हो आई घरी कळवलं आहे, तुला माहिती आहे तात्यांना तुला बरं नव्हतं त्यावेळेस किती टेन्शन आलं होतं ते। त्याबरोबर आई ही आभाला म्हणत असते, अगं टेन्शन त्यांना येणारच ना, अगं ते कितीही वरून दाखवत असले ना की ते कठोर आहेत, तरी मनाने खूप हळवे आहेत ते। त्यानंतर आता हळूहळू आभा ही आईला घेऊन येते आणि बेडवरती बसवते आणि सांगते, आई तू आता फार बोलू नकोस, तुला त्रास होईल। बरं गीता वहिनी, तू मानसी वहिनीला कळवलंस का गं आई शुद्धीवर आल्याचं? नाही, तिलासुद्धा खूप काळजी वाटत होती ना, म्हणून म्हणते। त्याबरोबर लगेचच आता गीता वहिनी सांगायला लागते, हो आभा मी मानसीला मघाशीच कळवलं आहे आणि तिच्या जीवातसुद्धा जीव आला आहे। सासूबाई तुम्हाला माहिती आहे का, अहो तुम्हाला ट्रक खाली ढकलण्याचा आळ मानसीवरती गेला होता, त्यामुळे मानसीला पोलिसांनी अटक केली होती। आता लगेचच सुनंदा बोलण्याचा प्रयत्न करू लागते। त्यावर लगेच आता इकडे गीता सांगते, आई आई काळजी करू नका, आता मानसीला बेल मिळाली आहे, ती तुरुंगाच्या बाहेर आहे। त्याबरोबर इकडे आता आईला भेटण्यासाठी तेजस हा आलेला असतो। आता आईची ही अशी अवस्था बघून कोणतंही मूल हे रडायला लागेलच। आता तेजसही रडतो, डोळ्यात त्याच्या पाणी येतं आणि तो त्याच्या आईला मिठी मारतो। इतक्यात मानसी ही सुद्धा हॉस्पिटलमध्ये पोहोचलेली असते। सुनंदाजवळ ती येत तिथे बसते आणि सुनंदाचा हात अलगद स्वतःच्या हातामध्ये घेते। तर आता हे सगळं मात्र सुनंदाला काही आवडत नसतं। मानसी सुनंदाला विचारते, आई आता कसं वाटतंय तुम्हाला? बरं वाटतंय ना मावशी? त्याबरोबर लगेचच सुनंदाला आठवतं ते म्हणजे मानसीच्या ऑफिसमध्ये रणजितला जोरजोराने ठसका लागला होता आणि मानसी स्वतःच्या हाताने त्याला पाणी पाजत होती आणि त्यावेळेस सुनंदाचा गैरसमज झाला होता। सुनंदा पटकन मानसीच्या हातातून आपला हात सोडवून बाजूला घेते
आता हे बघून मात्र मानसीला खूप वाईट वाटतं आणि तिला आठवायला लागतं ते म्हणजे सुनंदाने तिला सांगितलं होतं, तुला काय आमच्याशी संबंध ठेवायचे नाही आहेत, आम्हीच तुझ्याशी कोणतेही संबंध ठेवत नाही. मानसी तिला समजावत होती की मावशी एकदा माझं ऐकून घ्या. त्यावेळेस सुनंदाने तिच्यावर हात उगारला होता आणि तिला सांगितलं होतं, याद राख मला यापुढे मावशी म्हणशील तर. आणि ती तिकडनं रागारागात बाहेर निघून गेली होती. मानसी ही आता रडायला लागते, तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. तर तेजस हा लगेचच आईला म्हणायला लागतो, आई अगं लकीचाम तुला काहीतरी विचारतायत, त्या तुझ्याशी बोलतायत. सुनंदा ही मानसीला काहीच उत्तर देत नाही. आता हे बघून मात्र मानसीला खूप वाईट वाटतं आणि मानसी ही लगेचच तिकडनं वॉर्डच्या बाहेर येते आणि रडत बसते. मग आता तेजस हा लकीचांप असं करत तिच्या मागे मागे येतो. मानसी रडतीये हे बघून तेजसलाही वाईट वाटतं. तेजस मानसीला समजावून सांगतो, लकीचांप हे बघा ऐकून घ्या माझं. मला माहिती आहे की आई तुमच्याबरोबर बोलत नाही आहे, त्यामुळे तुम्हाला वाईट वाटतंय. ती तुमच्यावरती थोडी नाराज आहे, पण यामध्ये तुमची खरंच काही चूक नाही आहे. आई माझ्यामुळे तुमच्यावर नाराज आहे, पण आता तिची तब्येत बरी नाही आहे की नाही, मग आपल्याला तिला सावरायला थोडा वेळ द्यायला हवा. आई हळूहळू होईल व्यवस्थित. त्याबरोबर मानसी म्हणत असते, मावशी माझ्यावरती नाराज आहेत किंवा त्या माझ्याशी बोलत नाही आहेत, मला याचा त्रास नाही होत आहे. त्या माझ्यावर रागवल्या याचं दुःखही मला नाही आहे. मला याचं वाईट वाटतं आहे की त्यांना जो त्रास होतो आहे तो माझ्यामुळे होतो आहे. मी जबाबदार आहे या सगळ्याला. पुढे ती असं म्हणते की जर मावशींना मी इथे त्यांच्या नजरेसमोर नको आहे ना, तर काहीच हरकत नाही. तुम्ही या सगळे मागून त्यांना घेऊन मी पुढे जाते आणि त्यांची तयारी करते पुढची घरची. आणि मग आता मानसी ही तिकडनं घरी जायला निघालेली असते. आता तेजस हा मागून मानसीला हाका मारतो, लकीचांप भाऊ ऐका माझं. पण मानसी काही तिथे थांबत नाही. ती ताबडतोब तिकडनं घरी निघून गेलेली असते. तर आता इकडे दुसरीकडे गायत्री ही त्या ठिकाणी आलेली असते आणि ती तेजसला म्हणते, काय हे काय गेली तुझी बायको? का गेली? आता बिल हे एवढं 1,20,000 रुपये आलं आहे, हे कोण भरणार आहे? तू भरणार आहेस हे बिल? अरे पण तू कसं भरणार? तुला तर नोकरी नाही आहे ना. नोकरीच नसलाय तर बिल कशी भरशील? आणि काय गई गीता, तू खूप मोठ्या तोऱ्यात म्हणाली होतीस ना मी तुझ्या घरी आले होते तेव्हा, आम्हाला तुमच्या मदतीची गरज नाही आहे. मग आता भरणार आहेस का हे बिल 1,20,000 रुपये? बोल ना बोल. ए आभा तू जा तुझ्या माहेरी जा माहेरच्या सासरी जा, सासरच्यांकडनं माहेरच्यांसाठी पैसे घेऊन ये जा. आणि ती आभाला धक्का देते. आता मात्र हे सगळं काही गीता वहिनीला अजिबात आवडत नसतं, पण गीता वहिनीचा नाईलाज असतो. ती मान खाली घालून गप्प उभी राहते. तेजस हा गायत्रीच्या हातातून फाईल घेत असतो आणि तिला म्हणत असतो, मी बघतो पैशांचं काय करायचं ते द्या. आणि मग लगेचच आता गायत्री ती फाईल त्याच्यापासून लांब करत म्हणते, काही गरज नाही, काही गरज नाही आहे. काय आहे ना, पैसे इन्स्टॉलमेंटवर नाही भरायचे ना, एकदम बिल द्यायचं आहे, तेव्हाच ते लोक सासूबाईंना सोडतील, नाहीतर सासूबाईंना डिस्चार्ज मिळणार नाही. आणि सासूबाई ही माझी जबाबदारी आहे आणि मी माझी जबाबदारी व्यवस्थित पार पाडू शकते. त्यामुळे बिलाचं काय करायचं आहे ना ते मी बघून घेईन, समजलं ना. पण मी त्या मानसीला सोडणार नाही आहे. तिने माझ्या सासूबाईंचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे जो कोणी तिच्या समर्थनात असेल ना, त्यांनी कुणीही त्यांच्या जवळही भिरकलेलं मला आवडणार नाही. सासूबाईंजवळ कोणीही जायचं नाही, समजलं. त्याबरोबर आता तेजस हा म्हणायला लागतो, लकीचांपने यातलं काही केलेलं नाही आहे, त्या निर्दोष आहेत वहिनी. आता लकीचांप निर्दोष आहे वहिनी असं तेजस ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस गायत्रीला आणखीन जास्त राग येतो आणि गायत्री म्हणायला लागते की हे बघ, ती फक्त जामिनावरती सुटली आहे, उगाचच्या उगाच जास्त खुश होऊ नकोस. मी तिला शिक्षा मिळवून देणार म्हणजे देणारच. त्याबरोबर तेजस म्हणत असतो, पण मी सुद्धा लकीचांपना त्यांनी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा कधीही मिळू देणार नाही वहिनी, समजलं तुम्हाला. आणि मग आता लगेचच इकडे तेजस हा त्या ठिकाणून आता सुनंदाकडे चाललेला असतो. गायत्री त्याला म्हणते, काय कुठे निघालास? तेजस म्हणतो, मी आईकडे चाललो आहे. आता मी आईकडे चाललो आहे हे तेजसने म्हणताच लगेचच गायत्री म्हणते, अजिबात नाही भेटायचं तू त्यांना. आता काय आहे ना, इथे मी त्यांचं बिल भरणार आहे. सासूबाई आता माझी जबाबदारी आहे, त्यामुळे याच्यापुढे त्यांची काळजी मी घेईन. त्यांना कोण भेटणार कोण नाही भेटणार, त्या कोणाशी बोलणार कोणाशी नाही बोलणार हे सगळं मी ठरवणार. आणि आता सासूबाईंना तू भेटायचं नाही आहेस, तूच काय इथं कोणीच थांबू नका, चला निघा, चालते वा सगळेजणं, चल निघा. मी सासूबाईंना घेऊन घरी येईन. दिनेश तू जा टॅक्सी बघ, तोपर्यंत मी एक काम करते, पटकन सगळं बिल भरून येते, समजलं. कोणीही इथे थांबायचं नाही, चला चालते वा. एवढं बोलून आता गायत्री ही तिकडनं निघून जाते
आता इथे गायत्रीच्या बोलण्यामुळे तेजसला, आभाला आणि गीता वहिनीला तिघांनाही खरं तर खूप वाईट वाटलेलं असतं. पण मग शेवटी गीता वहिनी ही मोठी वहिनी आहे हे तिचं दाखवते आणि कर्तव्य पार पाडत म्हणते, तेजस भाऊजी, अहो वहिनी कशा आहेत हे तुम्हाला माहिती आहे ना, मग उगाच का वाईट वाटून घेताय? हां, अहो आई आता बरे आहेत, त्यांना डॉक्टरांनी डिस्चार्ज दिला आहे, यापेक्षा मोठी गोष्ट आपल्यासाठी आणखीन काय असणार आहे? आणि तसंही आईनं घरी कोण घेऊन येतं याने काय फरक पडतो? त्या व्यवस्थित आहेत हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे की नाही? आणि दिनेश भाऊजी आहेत ना त्यांच्याबरोबर, कशाला तुम्ही काळजी करताय? जाऊ दे, आपण आता घरी जाऊया. चला घरी. आभा चल. त्याबरोबर लगेचच आता गीता वहिनी ह्या तेजसला आणि आभाला घेतात आणि तिकडनं घरी निघून जायला लागतात. तोपर्यंत आता इथे गायत्री ही सुनंदाकडे आलेली असते आणि ती सुनंदाला बिल जे झालेलं असतं 1,20,000 रुपये त्याची पावती दाखवते आणि म्हणत असते, बघितलं का सासूबाई, तुमच्या जीवावर जे 2 दिवस बेतलं त्याचे किती पैसे लागलेत? 1,20,000 रुपये. आणि आपल्या प्रभू निवासामध्ये 1,20,000 रुपये भरेल एवढी ऐपत कोणाचीही नाही आहे. पण तरीसुद्धा मी मात्र सगळं बिल हे भरून टाकलेलं आहे. हां, हो, मी सगळं बिल भरलं आहे. कारण तुम्ही शेवटी माझ्या सासूबाई आहात, म्हणजे माझी जबाबदारी आहात. पण आता मी सगळी कर्तव्य पार पाडायची, जबाबदाऱ्या पूर्ण करायच्या. पण कौतुक कोणाचं? तर त्या मानसीचं. घरात राज्य कोणाचं? तर ते त्या मानसीचं. सासूबाई, मानसी पुन्हा एकदा आपल्या घरी राहायला आली आहे. मला तर वाटतं एकतर तिने तुम्हाला त्या ट्रकखाली ढकललं असा लोकांनी तिच्यावरती आरोप केला, पोलिसांनी तिला अटक केली आणि आता आपण प्रभू कुटुंबियांनी तिच्या पाठीशी उभं राहावं म्हणून तरी ती आपल्या घरात आली असेल, नाहीतर प्रॉपर्टीवरती आपला डोळा असेल म्हणून तरी ती आपल्या घरात आली असेल. सुनंदा तिच्याकडे पाहते तर गायत्री म्हणते, नाही हो, या 2 कारणांशिवाय दुसरं कारण तरी काय असू शकतं? कारण तिला तर असंच वाटतं ना की तिच्या वडिलांच्या मृत्यूला तेजस जबाबदार आहे म्हणून. मग ज्या व्यक्तीमुळे आपल्या वडिलांचा जीव गेला त्या व्यक्तीबरोबर कोणतीही मुलगी संसार करायला काय येईल? मग तेजसकडून सरळ सरळ घटस्फोट घ्यायचा म्हटलं तरीसुद्धा तेजस नोकरी धंद्याला नाही, त्यामुळे तिला चांगली पोळगीही मिळू शकत नाही. म्हणूनच मानसी या घरामध्ये आली असेल असं मला तरी वाटतं. तुम्हाला काय वाटतं सासूबाई? हे बघा, घरात आता ती राहायला आल्यानंतर सगळ्या घरातल्यांनी तिला माफ केलं आहे, सगळ्यांनी तिचा स्वीकार केला आहे. तेजसची बायको प्रभूंची सून म्हणून ती त्या घरात राहायला आली आहे. पण मला ना कोणाशीच काहीच घेणं देणं नाही आहे. सासूबाई, मला फक्त तुमचं मत महत्त्वाचं वाटतं आहे. सांगा, तुमच्या मनात काय आहे? आणि जर तुम्हालासुद्धा त्या मानसीला तुमची सून म्हणून स्वीकारायचं असेल, तिच्याशी बोलायचं असेल, तर माझी काही म्हणून हरकत नाही. फक्त एक काम करा माझं, हे जे 1,20,000 रुपये बिल आलं आहे ना तुमचं, ते मला त्या मानसीला परत करायला सांगा. आणि मग तुम्हाला काय करायचं आहे ते करा. कारण काय आहे ना, कर्तव्य एकीने पार पाडायचं आणि कौतुक दुसरीचंच होणार, घरात राज्य दुसरीचंच चालणार, हे मला नाही पटणार. त्याबरोबर लगेचच इकडे सुनंदाला आठवतं रणजित आणि मानसी एकमेकाबरोबर एकत्र असलेला प्रसंग. सुनंदा ही लगेचच गायत्रीला म्हणायला लागते, मला त्या मानसीचा खरा चेहरा कळलेला आहे, त्यामुळे मी तिला इतक्या सहजासहजी कधीही माफ करणार नाही. समजलं? आता हे ऐकून मात्र गायत्रीला खूप जास्त आनंद झालेला असतो. कारण तिला जे हवं असतं ते तिला काहीही कष्ट न करताच मिळालेलं असतं. ते म्हणजे सुनंदाच्या मनात मानसी विरुद्ध पेरलं गेलेलं विष. तर इथे दुसरीकडे शोभाही खूप जास्त चिडलेली असते. तर आता तिला विनीत समजावून सांगत असतो की अगं आई, तिच्या आईजवळ थांबायला कोणी नव्हतं म्हणून ती गेली आहे ना तिकडे, आणि का उगाचच्या उगाच तू चिडचिड करतेस? त्याबरोबर इथे शोभा म्हणत असते, आईजवळ थांबायला कोणी नव्हतं म्हणजे मग हिला कशाला बोलवलं? ही काय नर्स आहे का की ही जाऊन तिथे तिच्या आईची काळजी घेणार आहे? आणि त्यांच्या घरात सुद्धा आहेत की एवढी ढिगभर माणसं. मग तरीसुद्धा हिलाच बोलवायची काय गरज होती? ते काही नाही, आज हिला येऊ देत, आज मी हिचं माहेरच संपवते की नाही ते तू बघ, असं सगळं आता इथे शोभा म्हणत असते. तर दुसरीकडे घरामध्ये सगळेच जण आता सुनंदाची वाट बघत असतात. अजून आली कशी नाही ही, असं तात्यासाहेब म्हणतात. इतक्यात आता तिकडनं गायत्रीचा आवाज येतो, तात्यासाहेब, घेऊन आली आहे मी तुमच्या बायकोला, काळजी करू नका. सूरजदादा पटकन पुढे येतो आणि मानसीला आत आणतो. सूरजदादा मानसीला घेऊन आल्याबरोबर लगेचच तात्या हे आता सुनंदाला विचारतात, सुनंदा, आता कशी आहेस तू? तुला बरं वाटतंय ना? सुनंदाला बघून आता तात्यासाहेबांचा जीवसुद्धा जरा भांड्यात पडलेला असतो. तर आता सुनंदा ही तात्यांना शांतपणे सांगते की हो, आता बरी आहे मी. त्याबरोबर सूरजदादा हा मानसीला हाका मारतो, मानसी,
ए मानसी, आई आली बघ. तर इकडे आता लगेचच आभा म्हणायला लागते, आई अगं खूप मोठ्या संकटावर मात करून तू घरी परत आली आहेस. खरंच आता तुझ्यावर पुन्हा कोणतंही संकट यायला नको म्हणून तुझी दृष्ट काढायची आहे. मानसी वहिनीच तुझी दृष्ट काढणार आहे. वहिनी, ए वहिनी. त्याबरोबर मानसी त्या ठिकाणी आलेली असते. तिने येताना सोबत भाकर तुकडा आणि तांबाभर पाणी आणलेलं असतं आणि आता ती सुनंदावरून भाकरी तुकडा ओवाळून काढत असते. त्याबरोबर सुनंदाला आठवतं ते म्हणजे या माणसाने माझा खून केला आहे, मी याच्याबरोबर गृहप्रवेश करू शकत नाही, संसार करू शकत नाही असं म्हणून मानसी घरातून निघून गेलेली असते. त्यानंतर सुनंदा तिची समजूत घालायला गेली होती. त्यावेळेस तिने सुनंदासमोरही हात जोडले होते आणि म्हटलं होतं की मावशी मला माफ करा, पण काहीही झालं तरी पुन्हा आता मी त्या घरामध्ये राहायला येऊ शकत नाही, प्लीज. आणि ती तिकडनं सुनंदाला निघून जा असं देखील म्हणाली होती. त्यानंतर तिला आठवतं ते म्हणजे मानसी आभाच्या हळदी कुंकवाला आली होती आणि त्यावेळेस तेजस हा तिच्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न करत होता, तिला समजावण्याचा प्रयत्न करत होता, पण तिने काहीही तेजसचं न ऐकून घेता तिकडनं निघून गेली. आणि मग ऑफिसमध्ये रणजितला जोरजोराने ठसका लागत होता. त्यावेळेस मानसीने त्याची घेतलेली काळजी ते सगळं सुनंदाला आठवतं. सुनंदा मानसीचा हात तिथेच पकडते आणि मानसीला म्हणते की ज्या मुलीमुळे माझ्या घराला दृष्ट लागली तिने माझी दृष्ट काढू नये, समजलं. आणि मग ती आता मानसीच्या हातातला भाकर तुकडा खाली फेकून देते. तिच्या हातात जो पाण्याने भरलेला तांब्या असतो तो सुद्धा आता इकडे सुनंदा खाली ढकलून देते. पाणी वगैरे सगळं खाली सांडतं. सुनंदाचं हे सगळं वागणं बघून मानसीला कळत नसतं की सुनंदा असं का वागते. तर त्याआधी सुनंदा ही मनात म्हणालेली असते, नक्की हिचं खरं वागणं कोणतं? नाही, मी हिला आणि रणजितला एकत्र पाहिलं होतं, तेच हिचं खरं वागणं असणार. आणि मग आता तात्यासाहेब हे लगेचच सुनंदाला विचारायला लागतात, सुनंदा अगं काय सुरू आहे तुझं? काय प्रकार आहे हा वागण्याचा? त्याबरोबर लगेचच आता गायत्री म्हणायला लागते, अहो तात्यासाहेब, उलट आत्ता आई बरोबर वागतायत. आता सासूबाईंना कळलं आहे खरं कोण खोटं कोण, त्यांची काळजी जास्त कोणाला येते, म्हणूनच ते आता असं वागतायत. समजलं तुम्हा सगळ्यांना? आता खरं तर इथे गायत्रीला जे हवं असतं सुनंदा अगदी ते आणि तसंच अगदी वागत असते. तर आता गायत्रीने असं म्हटल्याबरोबर लगेच इकडे तेजस हा गायत्रीला म्हणतो, वहिनी थांबा. आणि मग तो सुनंदाला म्हणायला लागतो, आई अगं काय सुरू आहे तुझं? एवढे दिवस लकी चॅम्प या घरामध्ये यायला नकार देत होत्या म्हणून तू त्यांच्यावर नाराज होतीस ना, म्हणून तू त्यांच्याशी बोलत नव्हतीस, पण आता तर ते आपल्या घरी परत आल्यात, मग तू नाराज का आहेस? बोल ना आई, काय झालं? त्याबरोबर सुनंदा म्हणत असते, ही मुलगी म्हणाली होती की तिला प्रभूंबरोबर कोणतेही संबंध ठेवायचे नाही आहेत, कोणतंही नातं ठेवायचं नाही आहे, पण आता मी सांगते मला हिच्याबरोबर कोणतंही नातं संबंध काही ठेवायचं नाही आहे. हिच्याशी बोलायचं की नाही हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि मला हिच्याशी अजिबातच बोलायचं नाही आहे. समजलं सगळ्यांना? आता इथे सुनंदाने तिचं जहालमत मांडल्याबरोबर घरातले सगळेजण हक्काबक्का होऊन जातात आणि गप्पच्या गप्पच ठम्यासारखे उभे राहतात. तर दुसऱ्या दिवशी आता पोलीस हे प्रभू निवासला आलेले असतात. पोलीस सांगत असतात की आम्हाला सुनंदा प्रभू यांची चौकशी करायची, त्यांचा कबुली जबाब घ्यायचा आहे. मग काय, गायत्री ही सुनंदाला तयार करत असताना सांगत असते की आई बाहेर पोलीस आलेले आहेत आणि त्यांना तुमचीच साक्ष हवी. जर तुम्ही पोलिसांना सांगितलं की मानसीने तुम्हाला ढकललं तर मानसीला कायमची अटक होऊन जाईल. आता मानसी जेलमध्ये जाणार की नाही हे सगळं तुमच्या हातात आहे असं देखील ती म्हणते. त्याबरोबर लगेचच आता सुनंदाही बाहेर येऊन बसते. पोलीस सुनंदाला विचारतात की ज्यावेळेस तुमच्यावरती हल्ला झाला होता, तुम्हाला ट्रक खाली ढकलण्यात आलं होतं, त्यावेळेस ही मुलगी ही मानसी तिथे होती का? तिने ढकललं आहे का तुम्हाला? त्याबरोबर मात्र आता सुनंदा ही गप्प बसते. ती म्हणायला लागते की ते मी. त्याबरोबर लगेचच आता मात्र इथे मानसीच्या डोळ्यात ढसाढसा पाणी आलेलं असतं. आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला की व्हिडिओला लाईक करत चला. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरती इतकंच. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.